माता पितु पट्ठानं पुत्रदारस्य संगहो अनाकुलाच कम्मन्ता ये तं मंगलमुत्तमं। महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला हा जो अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या अंजनगाव सुरजीमध्ये स्थायिक असलेले श्रद्धावान वानखडे धम्म परिवार यांनी पूजनीय भिक्खू संघास वानखडे बाबांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी निमंत्रित केले आहे। तेव्हा या प्रसंगी उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे ज्यांनी आत्ताच आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आणि उपस्थित जनहो, तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो। खरं तर भगवान बुद्धांनी या जीवनाबद्दलची अनित्यता 2500 वर्षांपूर्वी सांगितलेली आहे। भगवान म्हणतात, हे जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, आपणही जाणारे आहोत, आपल्या अगोदरही लोक गेलेले आहेत, चांगलेही जातात, वाईटही लोक जातात, आपापल्या कर्मविपाकानुसार लोक इथे येतात आणि जातात। कुणाला आयुष्य कमी आहे, कुणाला जास्त आहे, परंतु भगवान म्हणाले की आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे फार महत्त्वाचं आहे। आपण आपली औलाद घडवली आहे का, आपण आपल्या मुलांसाठी जगलो आहेत का, आपण आपल्या परिवारासाठी जगलो आहोत का, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। संपत्ती तर कोणी पण कमवेल, लोकप्रियता तर कोणी पण कमवेल, परंतु आपली मुलं, आपला परिवार, आपलं घर आपल्याला टिकवता आलं पाहिजे, निर्माण करता आलं पाहिजे, बांधता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे, घडवता आलं पाहिजे। आणि मला वाटतं बाबांनी ते कर्म केलेलं आहे आणि निसर्ग नियमानुसार त्यांच्या कर्मविपाकानुसार त्यांना मृत्यू आलेला आहे आणि त्यांचा आज स्मृती दिन आहे। मी तुम्हाला आज एक सुंदर असा थोडक्यात उपदेश देणार आहे, विशेषतः तुम्हा दोघांच्यासाठी आणि परिवाराच्यासाठी। जेव्हा बौद्ध पद्धतीने लग्न होतात आपल्या मुलांची, प्रत्येक व्यक्तीला, आई वडिलाला आपल्या मुलांच्या मुलींच्या सुखी संसाराचं एक स्वप्न असते। तुम्हालाही सर्वांना आई वडील असतील, तुम्हीही विवाहित आहात, बहुतेक जण इथे विवाहित आहात। तेव्हा तुमचं लग्न होताना किंवा तुमच्या लग्नाच्या पूर्वी तुमच्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी ही अपेक्षा केली असेल की माझ्या मुलीचा संसार सोन्याचा झाला पाहिजे, बरोबर की नाही? मुलाचा संसार सुद्धा देखील सोन्याचा झाला पाहिजे। आपला मुलगा कसाही असो, परंतु सोयरिकीच्या वेळेला माझ्या मुलासारखा मुलगाच नाही असं आपण एकदम बिनधास्तपणे सांगत असतो। हालाकी आपल्याला माहिती असते आपला मुलगा कसा आहे। मुलीच्याही संदर्भात सोयरिकीच्या वेळेला आपण एकदम खात्रीने सांगतो की आमच्या मुलीसारखी कोणाचीच मुलगी नाही। म्हणजे त्याच्यात दोन गोष्टी सांगतो, एक तर आमची मुलगी फार चांगली आहे आणि दुसऱ्यांच्या मुली बरोबर नाही। आमच्या मुलीसारखी मुलगी कोणाचीच नाही याचा तोच तर अर्थ होतो। आमच्या मुलासारखा दुसरा कोणाचा मुलगा नाही याचा तोच तर अर्थ होतो की आमचा मुलगा चांगला आहे, दुसऱ्यांचे मुलं चांगले नाही आहे। म्हणजे किती खात्रीने सांगतो। खरं तर गुण अवगुण आपल्याला माहिती असतात आई वडील म्हणून
की आपला मुलगा कसा आहे, आपली मुलगी कशी आहे. तर जेव्हा आपण असे स्वप्न पाहतो की माझ्या मुलीला चांगला मुलगा भेटावा, माझ्या मुलाला चांगली बायको भेटावी, आम्हाला सून म्हणून घराला टिकवणारी, घराला बांधणारी, घराला सांभाळणारी, नवऱ्याला प्रेम देणारी, आम्हाला म्हातारपणात आमची काठी बनणारी, आमचा औषधोपचार करणारी, आम्हाला वेळेवर जेवणासाठी विचारणारी, चहा पाण्यासाठी विचारणारी, आमच्या नातेवाईकांना, आमच्या मुलीला, तिच्या नवऱ्याला, तिच्या गणगोताला, आमच्या गणागोतांना विचारणारी अशी आम्हाला सुनबाई पाहिजे असते. पण भगवान म्हणाले एका हाताने टाळी वाजत नाही. समजा जेव्हा मी तुमच्याकडून काही कर्तव्यांची अपेक्षा करतो तेव्हा भगवान म्हणतात आपलंही काहीतरी कर्तव्य आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. बरोबर की नाही? जेव्हा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की यांनी प्रेमाने राहावं, यांनी समजूतदारपणानं वागावं, समजूतदारपणानं बोलावं, तर भगवान बुद्ध म्हणतात समोरच्यांकडून जेव्हा आपण अशा अपेक्षा करत असतो, मनामध्ये बाळगत असतो, तेव्हा समोरच्यांच्या पण तर अपेक्षा असतील आपल्याकडून. मग हे दोन्ही अपेक्षा करणारे लोक जर एका मताचे असतील तर मात्र संसार सोन्याचा बनू शकतो. सोन्याचा संसार म्हणजे टीव्हीवरची मालिका पाहिल्यामुळे बनत नाही. आपण फार श्रीमंत असल्यामुळे काही संसार सोन्याचा बनू शकत नाही. आपल्याकडे फार मोठ्या शिक्षणाच्या डिग्र्या आहेत म्हणून काही संसार सोन्याचा होत नाही. आपल्याकडे सौंदर्याची खाण आहे, आपल्या एवढं कोणीच सुंदर नाही म्हणून काय आपला संसार सोन्याचा होत नाही. आपल्याकडे दाग दागिने फार प्रचंड प्रमाणात आहेत आणि भरभरीचे कपडे आपण वापरतो म्हणून काय आपला संसार सोन्याचा होत नाही. आपण फार प्रसिद्ध आहोत, फार लोक सलाम करतात, झुकतात आपल्याला, वागतात आपल्या पुढे म्हणून काही संसार सोन्याचा होत नाही. संसार सोन्याचा होण्यासाठी हे आत्ता सांगितलेल्या गोष्टींचा काही संबंध नाही, तर संबंध आहे आपल्या स्वभावाचा. कशाचा संबंध आहे? आपल्या स्वभावाचा संबंध आहे. आपला स्वभाव जर चांगला आहे तर सारं जग चांगलं आहे, आणि आपला स्वभाव जर चांगला नाही तर जगातले चांगले लोकही आपल्यासाठी वाईट आहे. जसा चष्मा आपल्याला असतो तसंच जग आपल्याला दिसतं. लहानपणी जत्रेमध्ये, यात्रेमध्ये असे कलरफुल चष्मे असायचे बघा, रबराचे, त्याला असे ह्या दांड्यांची जागा रबराची असायची आणि ते गोल गोल असायचे, त्याच्यामध्ये लाल कापड टाकलेलं असायचं, हिरवं कापड टाकलेलं असायचं. आपण लहान होतो तेव्हा मग जत्रेमध्ये तो चष्मा असा घातला, डोळ्यांवरती चढवला, असं इकडे पायाचं सगळे झाडं लाल लाल दिसायची, माणसं लाल दिसायची, सगळा प्रकाश लाल किंवा हिरवा जो काही कलर असेल त्या कापडाचा तसं जग दिसायचं. भगवान म्हणाले आपली दृष्टी जशी असेल तसं आपल्याला जग दिसते. आपली दृष्टी जर चांगली असेल तर जगात जे जे काही चांगलं म्हणून आहे ते आपल्याला आकर्षित करत असतं किंवा आपण त्याच्याकडे आकर्षिले जात असतो. जसे हे आमच्याकडे आकर्षिले गेले, आमच्याकडे मीन्स भिक्षू संघाकडे किंवा धार्मिकतेकडे किंवा बुद्धाकडे, बाबासाहेबांच्या विचारांकडे आकर्षित असणारे जी लोक आहेत त्या लोकांमध्ये ती चांगली पात्रता असते म्हणून ते आकर्षिल्या जातात. आपण त्याच लोकांकडे आकर्षिले जातो की आपल्यामध्ये असलेले जे गुण असतात ते इतरांमध्ये, ज्यांच्यामध्ये कुणामध्ये असतील त्यांच्याकडे आपण आकर्षिले जातो. मी नेहमी सांगत असतो चोराची संगत चोरालाच करावीशी वाटते, चोरासोबत चांगले लोक राहू शकत नाही. हिंसा करणाऱ्या व्यक्तीबरोबरच हिंसा करणाऱ्या व्यक्तीचे मैत्री बनू शकते. तंबाखू खाणाऱ्या माणसांबरोबर, दारू पिणाऱ्या माणसांबरोबर दारू पिणाऱ्यालाच राहावंसं वाटते. दारू पिणाऱ्याला जर म्हटलं साधू संताबरोबर राहते का? 5 मिनिटं बसू शकत नाहीत. बघा, समान गुण, आपल्यात असलेले गुण जगातल्या ज्या कोण्या व्यक्तींकडे असतात ते लोक आपल्याला प्रिय वाटतात, त्या लोकांच्या सहवासात राहावंसं वाटतं. बघा तुम्ही विचार करून क्षणभर, आपल्या मताचे जे लोक असतात ते लोक आपल्याला आवडत असतात आणि आपणही त्यांना आवडत असतो. बरोबर? ज्यांना व्यायामची सवय आहे त्या लोकांना व्यायाम करणारे लोक आवडतात, खाना पिणाऱ्या लोकांना खाना पिणारे लोक आवडत असतात, विहारात जाणाऱ्या लोकांना विहारात जाणारे लोक आवडतात, ध्यान करणाऱ्या लोकांना ध्यानी लोक आवडतात. बघा तुम्ही, हे स्वभाव याला कारण आहे. स्वभाव गुण आपण ज्याला म्हणतो ना, तर स्वभाव याला कारण आहे. काही काही लोक जिंदगीभर बदलत नाहीत आणि काही काही लोक सहज बदलतात. बघ, भगवंताकडे येणारे काही लोक अनेक वेळा यायचे, अनेक वेळा भेटायचे भगवंताला, भिक्षू संघाला, पण जर त्यांची मानसिकता बदलण्याची नाही आहे, चांगलं बनण्याची, तर ते नाही बनायचे चांगले.
पण एकदाच आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर बदलणारे सुद्धा लोक भगवंताच्या काळामध्ये होते, एकदाच आल्यानंतर. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की भगवान म्हणाले समगुण ज्याला म्हणतात, समगुण. समगुण म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या गुणासमान. जे खरं तर लग्नविधी जेव्हा होतो बौद्ध पद्धतीने, त्यामध्ये काही कर्तव्य असतात जे आपल्याकडून वधवून घेतल्या जातात. माहिती आहे तुम्हाला? शपथविधी बुद्धाची वाणी आहे आणि भिक्षू संघाला बुद्धपुत्र म्हणून असा बहुमान प्राप्त झालेला आहे, नाही का? ते बुद्धपुत्र कोण असतात? भिक्षू असतात. आणि म्हणून बुद्धाची वाणी. तर लग्नामध्ये कर्तव्य असतात, पत्नीसाठी पण कर्तव्य असतात आणि पतीसाठी पण कर्तव्य असतात. जे कोणी त्या कर्तव्यांचं पालन करतात त्यांचा संसार सुखाचा होऊ शकतो. पती म्हणतो मी माझ्या पत्नीचा सदैव सन्मान करेल, मी माझ्या पत्नीचा कधीही अपमान करणार नाही, मी माझ्या पत्नीशी विश्वासाने एकनिष्ठ राहील, अनाचारापासून अलिप्त राहील, माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवीन आणि माझ्या पत्नीला अलंकारादी आभूषणांनी संतुष्ट ठेवीन, असं पती म्हणत असतो. पत्नीच्या बाबतीत त्याचं कर्तव्य. आणि पत्नी सुद्धा म्हणत असते की मी माझ्या घरच्या मंडळींची चांगली व्यवस्था ठेवीन, मी माझ्या परिवाराशी नातेवाईकांशी सौजन्याने वागेन, मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहून माझ्या पतीचा विश्वास संपादन करेल, मी माझ्या पतीच्या संपत्तीचे चांगल्या प्रकारे रक्षण करीन आणि मी घर कामात कधीही आळस न करता दक्ष राहून सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडीन. आता मला सांगा, तुम्ही क्षणभर डोळे मिटून विचार करा की पत्नी म्हणून किंवा पती म्हणून या कर्तव्यांचं आपण पालन करतो का? आणि करत असेल तर आपण सुखी आहोत, आणि सुखी नसेल तर याचा अर्थ आपण कर्तव्याचं पालन करत नाही. भगवान म्हणाले धम्म म्हणजे विनय, विनय म्हणजे धम्म आणि विनय म्हणजे नियम. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेब भगवान बुद्धांचे प्रवचन यावरती लिहित असताना पंचवर्गीय श्रावकांना भगवान बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करण्यापूर्वी त्या 5 लोकांना सांगतात की ज्या कुणाला, मानवी जीवन जगणाऱ्या लोकांना, ज्या कुणाला चांगला मनुष्य बनण्याची इच्छा असेल त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. भगवंताचा असा उपदेश होता की ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे, ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. तर भगवंताने पंचतत्व दिले आपल्याला. पंचशील हे तत्वच आहे. ज्याला कुणाला सुखी बनायचं आहे, ज्याला कुणाला आनंदाने जीवन जगायचं आहे त्याने पंचशील पालन करावं. पती म्हणून जो कोणी आहे त्याने आपल्या पती म्हणून ज्या कर्तव्य दिलेले आहे त्याचं पालन करावं. पत्नी म्हणून जी आहे तिने तिच्या कर्तव्यांचं पालन करावं. आणि जे म्हणून कोणी गृहस्थ लोक या 5-5 कर्तव्यांचं पालन करतील आणि पंचशीलाचं पालन करतील त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान नांदत असते. खरं तर भगवंताने 4 प्रकारचे पती पत्नी सांगितलेले आहे. माहिती आहे तुम्हाला? 4 प्रकारचे पती पत्नी असतात. म्हणजे आपल्याला वाटते बस आपला जो संसार आहे असेच पती पत्नी असतात, मग आपण जसे कसे असू. पण भगवान म्हणाले नाही, 4 प्रकारचे पती पत्नी असतात. आपण त्यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो हे आता तुम्हाला उपदेश ऐकल्यावरती समजेल. भगवंताने जे सांगितलेलं आहे ना 4 प्रकारचे पती पत्नी, ते सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल. मग गाडी कुठे आपली फॉल्ट दाखवते हे तुमच्या लक्षात येईल. भगवान म्हणाले तर पहिली गोष्ट भगवान म्हणतात, दुराचारी पती सदाचारी पत्नी बरोबर राहतात कधी कधी. ही पहिली एक जोडी आहे. पती दुराचारी आहे आणि पत्नी सदाचारी आहे. लक्षपूर्वक आहे का? हे फार महत्वाचं आहे. सोन्याचा संसार का बनत नाही त्यावरती विश्लेषण केलंय भगवंताने. दुराचारी पती आहे आणि सदाचारी पत्नी आहे. ही पहिली जोडी आहे. दुसरी जोडी आहे, दुराचारी पत्नी आहे आणि सदाचारी पती आहे. पत्नी दुराचारी आहे, पती सदाचारी आहे. तिसरी जोडी, पत्नी पण दुराचारी आहे आणि पती पण दुराचारी आहे. तिसरी जोडी झाली. चौथी जोडी, पती पण सदाचारी आहे आणि पत्नी पण सदाचारी आहे. तर कुणाचा संसार सोन्याचा होईल? कोणत्या जोडीचा? 4 नंबरची जी जोडी आहे ती जोडी जर आपली असेल म्हणजे तुमची, तर निश्चितपणे तुमचा संसार सोन्याचा होऊ शकतो.
त्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मग काय होते, असं जर म्हणणारे आपण असू तर ना आपली बुद्धावर श्रद्धा आहे, ना त्यांच्या धम्मावर आपली श्रद्धा आहे. आणि ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही त्यांच्यामध्ये सद्गुण नाही, अर्थात ते सदाचारी नाही. आणि जे सदाचारी नाही त्यांचा संसार कसा सुखाने होईल, त्यांचा संसार कसा सोन्याचा होईल. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की पतीने सुद्धा सदाचारी असावं आणि पत्नीने सुद्धा सदाचारीच असावं. त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम होतो आपल्या माध्यमातून जन्म घेणाऱ्या लेकरांवर. हे उगीच काही मुलं फार गुणवान आणि काही मुलं फार एकदम नको ते गुण प्राप्त केलेले नसतात. काही लोक बुद्धिवान, काही लोक कमी बुद्धिवान, हे उगीच नसतात. काही लोक धार्मिक, काही लोक अधार्मिक, उगीच नसतात. तुम्हाला सांगतो, आई वडिलांची ती देण असते. आपली जी मुलं असतात त्यांचा जो स्वभाव बनतो, कोणासारखा स्वभाव असतो, कुणासारखा स्वभाव असतो, आपल्या मुलांचा स्वभाव कुणासारखा असतो. तुम्ही मुलांना जन्म दिला असेल, कुणासारखा स्वभाव असतो, एक तर आईसारखा स्वभाव असतो, नाही तर वडिलांसारखा स्वभाव असतो. बरोबर की नाही. तर आई सिलवान असेल तर पोरगी सिलवान होईल की नाही, बिलकुल सिलवान होईल. वडील पण सिलवान असतील तर पोरगा सिलवान होईल की नाही, बिलकुल सिलवान होईल. वडील दारू पिणारे असतील, तंबाखू खाणारे असतील, पत्नीला मारझोड करणारे असतील, घाण घाण शिव्या देणारे असतील तर मुलावर त्याचा परिणाम होईल की नाही. अहो बिलकुल होईल. लहानपणी होणार नाही, पण जसं जसं ते ऐकत ऐकत पाहत पाहत मोठा होतोय. शाळेमध्ये भलेही इंजिनियर झाला तो, शाळेमध्ये भलेही तो अजून काय काय डिग्र्या घेतल्या, पण जीवनाचं शिक्षण जे आहे ते तर घरातूनच बाळ कडू पाजल्या जात आहे ना त्याला. तुम्ही शिव्या देताना असं म्हणता का, पोरग बाहेर आहे, हा तू आता तुला शिव्या देतो मी, असं असते का कुठे. लेकरं बाहेर आहे, हा आता रागवतो तुझ्यावर, असं कधी होते का. आणि दारू पिण्यानंतर तर विशेष संपत्ती. दारू पिऊन आला की पोरग टकमक टकमक पाहते, पोरगी टकमक टकमक पाहते. बापाकडे आपण काय बोलू शकत नाही. लहानपणापासून बघा तुम्ही, ते मुकत पाहते लेकरू, ते बायकोला शिव्या देते बाप, म्हणजे ते त्याच्या आईला शिव्या देते, कोणाला तरी शिव्या देते, पोराला मारते. याचा परिणाम होईल की नाही. मग इथं धन कामाला येईल का, दागिने कामाला येतील का, शिक्षण कामाला येईल का, नाही. इथे स्वभाव कामाला येतो, नाही का, स्वभाव कामाला येईल नाही इथे. म्हणून आपण आई वडील म्हणून जसे आहोत, तर भगवान बुद्ध म्हणाले आदर्श आई बनता आलं पाहिजे, आदर्श वडील बनता आलं पाहिजे. रामजी सुभेदाराला आदर्श वडील बनता आलं, म्हणून त्यांच्या पोटी आदर्श मुलगा, आदर्श पुत्र जन्मला आणि तो त्यांनी घडवला. निर्व्यसनी होते रामजी पिता, कुणालाही छळलं नाही, कुणाच्या डोळ्यामध्ये त्यांनी अश्रू आणले नाही, कुणाला भांडखोरपणे वागले नाही, कुणाशी कुणाचा रागराग नाही केला, कुणाचा द्वेष केला नाही, भ्रष्टाचार केला नाही, कुणाला फसवलं नाही, कुणाला ठकवलं नाही. अनेक मुलांच्या, अनेक लोकांच्या कामी आले, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. ते इंग्रजीचे शिक्षक असल्यामुळे रामजी बाबा आपल्या पोराला सुद्धा घडवलं. केवळ शिक्षणच नाही दिलं, तर पोराला सुसंस्कार दिले. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला भेटले. लक्षामध्ये, म्हणजे आदर्श वडील किंवा आदर्श आई आपण असल्याशिवाय आपले मुलं कसे आदर्श बनतील. लोक काय करतात, लोकांना वाटते वा तर आम्हीच आमचं कर्तव्य पार पाडलंय. कोणतं, लहानाचं मोठं करण्याचं, जन्म घालण्याचं लेकराला, आणि शेतबीत वाटून देण्याचं किंवा पैसा बिसा देण्याचं, लग्न करून देण्याचं आपण तर कर्तव्य पार पाडलंय आणि आता आपला विषय संपला. भगवान म्हणाले तुम्ही शेत वाटून दिलं असतं काय आणि नसतं दिलं काय. तुम्ही बँकेतले पासबुक त्यांच्याकडे दिलं असतं काय आणि नाही दिलं असतं काय. कपाटाच्या चाब्या त्यांच्याकडे दिल्या असत्या काय, नाही दिल्या असत्या काय. तुमचं बटन दबल्यावर चाब्या कोणाकडे जातील, आपोआप त्यांच्याकडे जाते. तर भगवान म्हणाले हा वारसा हक्क काही कामाचा नाही. धनाचा, दौलतीचा, संपत्तीचा, जे काही पैशांचा आहे, हे तुमची इच्छा नसताना आपण गेलो की पोरांकडेच जाते. ते हे देणं जरुरी नाही आहे किंवा या देण्याचं जास्त महत्व नाही आहे. महत्व आहे तुम्ही त्यांना जिवंत असताना किंवा ते लेकरं लहान असताना तुम्ही त्या लेकरांना काय दिलं. त्यांना विहारात घेऊन गेले का, त्यांना ध्यानाची गोडी लावली का,
त्यांना घेऊन कधी एखाद्या अनाथाश्रमात गेले का, वृद्धाश्रमात घेऊन गेले का, त्यांच्या हाताने काही दानधर्म केला का तुम्ही कधी? हे खूप महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं आहे. तुम्ही बघा, काही लोक आपल्या लेकरांना घडवतात आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की आदर्श आई रमाई सारखी आपल्याला बनता आलं पाहिजे, आदर्श सून बनता आलं पाहिजे आपल्याला, आदर्श मुलगी रमाई सारखं बनता आलं पाहिजे आपल्याला, आदर्श वडील, आदर्श मुलगा रामजी सुभेदारासारखा, बाबासाहेबांसारखा आपल्याला बनवता आला पाहिजे, घडवता आला पाहिजे. तर या जीवनाला अर्थ आहे. यशोधरासारखी पत्नी बनता आलं पाहिजे आपल्याला, महामायेसारखी आई बनता आलं पाहिजे आपल्याला, नाही का? सिद्धार्थ गौतमासारखा आदर्श पुत्र आणि आदर्श पती बनता आलं पाहिजे आपल्याला, राजा शुद्धोधनासारखा आदर्श पिता बनता आलं पाहिजे आपल्याला, राहुलासारखा आदर्श पुत्र बनता आलं पाहिजे आपल्याला. उगीच थोडी हे घडलं सर्व काही. आज जगात उगीच थोडी कीर्ती आहे या लोकांची. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की या 4 जोडीपैकी आपण 4थ्या जोडीमध्ये मोडणारे असलो पाहिजे. का? तर केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या अवलादीसाठी, आपल्या मुलांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी. नाही तर वाकड्यामध्येच जिंदगी जाते आपली, अहंकारामध्येच लोकांची जिंदगी जाते, काही मीपणामध्येच काही लोकांची जिंदगी जाते, गेम खेळण्यातच काही लोकांची जिंदगी जाते. गेम खेळतात लोक, कुटुंबातले लोक एवढे गेम खेळतात, कुणाचा संसार मोडायचा आहे किंवा मी यांच्याशी असंच वागेल, मी त्यांच्याशी तसंच वागेल, तोंडावर एक वागेल, माघारी असं वागेल. काय पडला या जीवनामध्ये? काय आहे या जीवनामध्ये? त्याचा किती मोठा परिणाम आपल्या अवलादीवर होईल आणि होतो याचा कधी विचार करणार आपण, नाही का? संस्कार खूप महत्वाचे आहे, चांगला स्वभाव खूप महत्वाचा आहे. आणि भगवान म्हणतात आपण जर चांगले आहोत तर सारं जग चांगलं आहे. चांगलं बनता आलं पाहिजे. वाईट तर कोणी पण बनेल हो, वाईट विचारवाले तर कोणी पण बनतील, वाईट बोलणारे तर लाखो लोक आहेत, पावलागणिक लोक आहेत वाईट बोलणारे, वाईट विचार करणारे, भांडणारे लोक, शिव्या देणारे लोक, नशापतन करणारे लोक, हिंसा करणारे लोक, चोरी करणारे लोक, निंदा करणारे लोक, व्यर्थ बडबड करणारे लोक, शिवीगाळ करणारे लोक, रागराग करणारे लोक, असे तर अनगिनत लोक आहेत. भगवान म्हणाले त्यांच्यामध्ये तुम्ही नका मोडू, त्यांच्या पंक्तीला नका जाऊन बसू, तुम्ही स्वतःला घडवा, स्वतःला चांगलं बनवा. भगवंताच्या काळामध्ये बघा, नकुल माता आणि नकुल पिता एक आदर्श जोडपं होत. बौद्ध साहित्यात एवढं सुंदर असं वर्णन आलेलं आहे त्यांचं. दोघांमध्ये सुद्धा 5 गुण, समान लेवलला 5 गुण होते त्यांच्यामध्ये. नकुल माता आणि नकुल पिता, समान श्रद्धा होती दोघांमध्ये त्रिरत्नांच्या प्रती. तुमच्या जर कधी वाचण्यात आलं तर पहा, अभ्यास केला पाहिजे धम्माचा. अभ्यास केल्याशिवाय काही पडत नाही. टीव्ही समोर जेवढं बसाल तेवढी जिंदगी खराब होऊन जाईल. याच्यामध्ये जेवढं डोकं घालू जिंदगी तेवढी खराब होणार, आपल्यासह आपल्या लेकरांची. त्यापेक्षा पुस्तक वाचलं पाहिजे आपण. 5वी 10वी जे काही शिकलेलो आहे आपल्याला जर वाचता येतं तर फावल्या वेळेमध्ये पुस्तक वाचलं पाहिजे. लोक म्हणतात आता काम झालंय आणि थोडंसं झोपतो, आणि झोपतो तो दिवसभर झोपायचं, संध्याकाळी 4-5ला उठायचंय आणि उठून चहा पियायचा आहे, आणि घरचे लोक आले की त्यांना जेवण खाऊन करून द्यायचंय, पुन्हा टीव्ही पाहत 12 वाजेपर्यंत बसायचंय, आणि नंतर 12ला झोपायचं आणि सकाळी 8ला उठायचं. हे असं सध्याचं लोकांचं जीवन चक्र आहे, सध्याचं लोकांचं शेड्यूल आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे नकुल माता आणि नकुल पिता होते, आदर्श जोडपं, समान श्रद्धावाले होते. त्या स्त्रीमध्ये सुद्धा भगवंताच्या प्रती निस्सीम श्रद्धा होती. रोज 2 वेळा विहारात जात होती नकुल माता आणि नकुल पिता. दोघे सोबत विहारात जायचे, खाली हाताने जायचे नाही. भगवंताचं दर्शन घ्यायचे, भिक्षू संघाचं दर्शन घ्यायचे, भगवंताची सेवा करायचे, भिक्षू निवास साफसफाई करायचे, विहाराची साफसफाई करायचे. पहिला गुण होता त्यांच्यामध्ये, सर्वश्रेष्ठ गुण श्रद्धा. दोघांमध्ये समश्रद्धा होती. म्हणजे त्या नकुल पित्यामध्ये सुद्धा श्रद्धा होती आणि तशीच तेवढीच श्रद्धा नकुल मातामध्ये सुद्धा होती. समान श्रद्धा, समान शील हा दुसरा गुण त्यांच्यामध्ये होता. लक्षात ठेवा तुम्ही हे गुण. समान शील. तो पुरुष नकुल पिता जेवढा शीलवान होता, पंचशिलेचं दररोज पालन करत होता, आठवड्यातून एकदा उपोषथाचं पालन करत होता. आठवड्यातून 1 दिवस उपोषित सांगितलं भगवंताने, तर आठवड्यातून 1 दिवस उपोषित आणि दररोज पंचशील. नकुल पिता पंचशील अष्टशील पाळत होता आणि नकुल माता देखील पंचशील अष्टशील पाळत होत्या.
म्हणजे दोघांमध्ये शील पालनाचा समान गुण होता. तिसरा जो गुण होता तो गुण होता समान दान देण्याची प्रवृत्ती. दान देण्याची प्रवृत्ती, समान प्रमाणामध्ये दान देण्याची प्रवृत्ती ती एकदम दररोज भिक्षूंना भगवंताला काही ना काहीतरी दान देत होती. रोज रिकाम्या हाताने विहारात जायचे नाही. तिथे गेल्यानंतर श्रमदान करायचे, तिथे गेल्यानंतर फळांचं दान द्यायचे, भगवंताला भिक्षू संघाला आपल्या घरी भोजनदानासाठी बोलवायचे, परिष्काराचं दान द्यायचे, चिवराचं दान द्यायचे. म्हणून दोघांमध्ये सुद्धा हा समान गुण होता दान देण्याचा. जसं आज आमच्या रोशन कुमारने आणि आमच्या धमप्रियाताईने वानखडे आईने भिक्षू संघाला बोलून बघा चिवरांचं दान दिलेलं आहे, परिष्काराचं दान दिलेलं आहे, आर्थिक दान दिलेलं आहे, गाडी प्रवासाचं दान आहे. हे दान पुण्य जे आहे, हे दान पुण्य अत्यंत महत्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध. हा दानाला दागिना म्हटले भगवान बुद्ध, दानाला दागिना म्हटलेला आहे. म्हणून हे दानाचा जो गुण आहे दोघांमध्ये समान होता, नकुल माता आणि नकुल पिता हा तिसरा गुण. चौथा गुण जो होता तो मैत्रीचा गुण होता. मैत्री, दोघांमध्ये मैत्री होती. सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मैत्री होती, सर्वांच्या प्रती मैत्री भावना होती, सर्वांशी त्यांचं पटत होतं. ते कुणाला आपला वैरी मानत नव्हते. आई वडिलांवर निस्सीम प्रेम करत होते आणि सासू सासऱ्यांवर निस्सीम प्रेम करत होते, नातेवाईकांवर निस्सीम प्रेम करत होते, सर्व लोकांवर निस्सीम, प्राण्यांवर प्रेम करत होते, पक्ष्यांवर प्रेम करत होते. त्यांच्या मनामध्ये वैराची भावना नव्हती कोणाच्या प्रती, त्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना नव्हती कोणाच्याही प्रती, बिलकुल नाही. द्वेष नाही कुणाच्या प्रती, कुणाचा रागराग करणे नाही, कुणाला शिवीगाळ देणे नाही, कुणाला वाईट बोलणे नाही, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करणे नाही. काही लोकांची बघा अख्खी हयात चालली इकडचं तिकडे तिकडचं इकडे करायची. यांना पेटवायचं, त्यांना पेटून झालं की यांना पेटवायचं, यांना पेटून झालं की त्यांना पेटवायचं. इथं काही ऐकलेलं दुसरीकडे सांगायचं, दुसरीकडचं ऐकलेलं इकडं सांगायचं. म्हणजे पूर्ण जसं बहिर्मुखी होऊन काही लोक जीवन जगतात बघा, आणि स्वतःकडे लक्षच नसते त्यांचं. आणि बस मग हातपाय थकले की मग कोणीकडे तरी जाऊ का, आता याला शरण जाऊ का, त्याला शरण जाऊ का, आता हे करू का ते करू. आणि जीवनातली वेळ निघून गेलेली असते. वेळ थांबते का आपल्यासाठी? वेळ थांबत नाही. म्हणून भगवान म्हणाले चांगलं बनायला शिकलं पाहिजे, नकुल माता सारखं आणि नकुल पित्यासारखं आदर्श माता आणि आदर्श पिता बनलं पाहिजे. चौथा गुण त्यांच्यामध्ये जो होता तो चौथा गुण होता प्रज्ञेचा. प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे शहाणपण, प्रत्यक्ष ज्ञान त्याला आपण म्हणू शकतो. धम्मातली प्रज्ञा, धम्मातली प्रज्ञा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि प्रज्ञापूर्वक धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. धम्माच्या आचरणात प्रज्ञापूर्वक आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. आपली प्रज्ञा जागरूक असली पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलेली प्रज्ञा जी आहे ती प्रज्ञेचा गुण सुद्धा दोघांमध्ये समप्रमाणात होता. त्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा होती, त्यांच्यामध्ये शील होतं, त्यांच्यामध्ये दान होतं, त्यांच्यामध्ये मैत्री होती आणि त्यांच्यामध्ये प्रज्ञेचा गुण होता. आणि म्हणून महान आदर्श पती पत्नी, आदर्श माता, आदर्श पिता ते बनू शकले. माहिती आहे तुम्हाला, त्यांची खूप मोठी कहाणी आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगतो आहे की एकमेकांवरती विश्वास होता. संसारामध्ये एकमेकांवरती विश्वास असला पाहिजे. आज अनेक लोकांकडे आपण पाहतो आहे, अनेक लोकांच्या फारकती होता. कशामुळे? विश्वास नसल्यामुळे. विश्वास नाही आहे. नात्यामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा आहे. ईसासंग परमन्याती असं भगवंतानी म्हटलेलं आहे. म्हणजे या जगात सर्वात श्रेष्ठ, सर्वोत्तम जर कोणतं नातं असेल तर ते नातं आहे विश्वासाचं. पती पत्नीचा एकमेकांवर विश्वास असला पाहिजे आणि पती पत्नीने एकमेकांशी विश्वासाने राहिलं पाहिजे. विश्वासाने एकदम भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून पती पत्नीमध्ये चांगले गुण जर असतील तर आपलं कुटुंब सुखाने जीवन जगू शकते, आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे 4 प्रकारातून चौथ्या प्रकाराला जे मी सांगितलेलं आहे सुरुवातीला, सदाचारी पती आणि सदाचारी पत्नी, मला वाटतं तुम्ही आहात, पण अजून पुढेही कायम अशाच प्रकारचे पती पत्नी राहाल अशी तुम्हा दोघांकडून अपेक्षा आहे. कारण तुमच्या एंगेजमेंटचा आज दिवस आहे. 7 जुलैला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. तुमची 25वी, त्यानंतर 50वी, त्यानंतर 75वी आणि त्यानंतर 100वी सुद्धा पूर्ण हो असे आशीर्वाद आम्ही तुम्हाला देतो आहोत. आणि त्यासाठी नकुल माताचा आदर्श, नकुल पित्याचा आदर्श,
नकुल पती आणि नकुल पत्नी या दोघांचेही आदर्श आपण आपल्या संसारामध्ये आपल्या सोबत ठेवावेत. बाबासाहेबांचा रमाईचा आदर्श आपण सदैव आपल्या सोबत ठेवावा. केवळ आपल्या पुरताच विचार करू नये, तर आपल्या संपर्कात असलेल्या नसलेल्या सर्वांचा विचार करावा. समाजाचा विचार करावा. समाजामध्ये जावं, उठत राहावं, बसत राहावं, आपली धार्मिकता पाळत राहावी. धर्मगुरूंना सातत्याने आपण बोलून अशा प्रकारे सन्मान करावा. भगवान बुद्धांनी सांगितलेलं दान पुण्य करत राहावं, शील पालन करत राहावं आणि मनशांतीसाठी रेग्युलर ध्यान करत राहावं. मला वाटतं तुम्ही ध्यानी पण आहात, तुमचे काही शिबिरं पण झालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गृहस्थी जीवनाला सुखकर, आनंदी आणि यशस्वी बनविण्यासाठीचे काही नियम आहेत, जे काही उपदेश आहेत, ते आपण पालन कराल आणि आपल्या संसाराला, आपल्या कुटुंबाला सुखकर आणि आनंदी बनवाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आहे आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. धम्मं नमामि.